आज आले माझ्याकडे पाहुणे म्हणण्यापेक्षा घरचेच मेंबर होते, पण त्यांच्याकडे घरी ना कोण मटण खात नाही, चिकन खातात. त्याच्यामुळे त्यांना माझ्याकडे आले की त्यांना मटण पाहिजे होतं. मग त्यांनी अचानक आज आल्यामुळे मला बोलले मटण कर. मग म्हटलं चला, मग जाऊन मटण आणलं, स्वच्छ धुवून वगैरे त्याला आलं लसणाची पेस्ट, मीठ बीठ सगळं लावून ठेवलं आणि तोपर्यंत बाकीचं जेवण करून घेतलं. भाकऱ्या भाजल्या, थोडं भात वगैरे लावून घेतलं आणि कांद्या खोबऱ्याचं वाटप काढून घेतलं. नंतर एका कुकरमध्ये आपलं तेल टाकलं. तेल तापल्यानंतर की नाही त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकला, आपला उभा चिरून कांदा टाकला. कांदा मात्र चांगला लाल होईपर्यंत परतला. कांदा चांगला लाल परतून झाल्यानंतर त्याच्यात आपला रोजचे मसाले, हळद, मालवणी मसाला आणि आपला गरम मसाला त्याच्यामध्ये टाकलं. सगळं परतून झाल्यावरती थोडीशी पेस्ट टाकली, कारण मटणाला मी सगळं लावून ठेवलेलं आहे, मिठासकट सगळं लावून ठेवलं होतं. आणि ते झाल्यानंतर त्याच्यात हे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटप हे पण टाकलं आणि चांगलं परतून घेतलं. नंतर त्याच्यात मटण टाकलं आणि मटणाला बराच वेळ असंच परतलं. तेलात चांगलं परतून झाल्यानंतर कुकरचं झाकण लावून त्याच्यामध्ये चांगल्या 5-6 शिट्या दिल्या कुकरला. मग हे अशा प्रकारे आपलं मटण खायला तयार झालं.